Good morning, students. Today we are going to start our first chapter, Secretary. Uh, Secretary, someone who works for a person of great importance. सेक्रेटरी ही एक अशी व्यक्ती असते जी एखाद्या फर्मसाठी काम करते किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते. तुम्हाला सेक्रेटरी म्हणजे काय हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलंही असेल आणि सेक्रेटरी म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती असेल. सेक्रेटरी हा एखाद्या व्यक्तीची सगळी पर्सनल कामं करतो किंवा सेक्रेटरी हा एखाद्या फर्मसाठी कामं करतो. सेक्रेटरी म्हणजे काय तर जो स्वतःकडे अ पर्सन कीप सिक्रेट्स ऑफ फर्म or some important or some great person. ओके, सेक्रेटरी हा अशी व्यक्ती असते जी सगळ्या प्रकारचे सिक्रेट स्वतःकडे ठेवते. मग त्या एखाद्या पॉलिटिशियन्सचे असतील किंवा एखाद्या फर्म्सचे सिक्रेट्स असतील, हे सगळे त्याला माहिती असतात. आणि ती व्यक्ती, सेक्रेटरी ही एक व्यक्ती प्रत्येक काम, एखाद्या फर्मची अपॉइंटमेंट घेणं, एखाद्या फर्मसाठी काही कामं करणं, करस्पॉन्डन्स करणं, इतर व्यक्तींसोबत पत्रव्यवहार करणं, ही सगळी कामं सेक्रेटरीची असतात. ठीक आहे. द सब्जेक्ट सेक्रेटरियल प्रॅक्टिस डील्स विथ द ओरिजिन, इम्पॉर्टन्स, फीचर्स, टाइप्स, अपॉइंटमेंट्स, क्वालिटीज, qualifications, functions, duties of different types of secretaries, the functioning of joint stock company, etc. बघा, ह्या सेक्रेटरियल प्रॅक्टिस ह्या सब्जेक्टमध्ये आपण बघणार आहोत की सेक्रेटरीचं ओरिजिन, सेक्रेटरीची सुरुवात केव्हापासून झाली आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, त्यानंतर त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, सेक्रेटरी का महत्त्वाचा आहे, त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, आणखीन सेक्रेटरीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे टाईप्स आहेत ते कोणते, हे आपण ह्या सब्जेक्टमध्ये पूर्ण सेक्रेटरियल प्रॅक्टिस ह्या सब्जेक्टमध्ये बघणार आहोत. द ओरिजिन ऑफ सेक्रेटरी. ओके, लॅटिन वर्ड सेक्रेटम मीन्स सिक्रेट्स. व्हॉट? सेक्रेटम मीन्स सिक्रेट. बघा, सेक्रेटरी हा सिक्रेट मेंटेन करतो, त्यामुळे सेक्रेटरी हा शब्द जो लॅटिन वर्डमधून आलेला आहे त्याचा ॲक्च्युली असतानाच अर्थ सेक्रेट हा आहे. द वर्ड सेक्रेटरी इज डेरिव्हेड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेक्रेटरियस विच मीन्स someone who works for a person of great importance. ओके, सेक्रेटरी हा शब्द लॅटिन वर्डमधून आलेला आहे. लॅटिन वर्ड कोणता होता? सेक्रेटरियस. सेक्रेटरियस मीन्स वॉट? समवन who works for a person of great importance. The definition of secretary. The Company Secretary Act 1980 defines the company secretary as a person who is the member of Institute of Company Secretary of India. See, the definition of company secretary. कंपनीचा सेक्रेटरी जो असतो त्याची डेफिनेशन काय आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीकडे ICSIची डिग्री असेल, त्यांचे मेंबरशिप असेल, तो व्यक्ती, दॅट पर्सन ओनली बिकम अ कंपनी सेक्रेटरी. अ पर्सन हू इज द मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया. ह्याचा अर्थ काय आहे तर ICSIकडून त्याने डिग्री घेतलेली हवी, त्याचं तेवढं क्वालिफिकेशन हवं, तरच ती व्यक्ती कंपनी सेक्रेटरी होऊ शकते. ठीक आहे. नाव द फीचर्स ऑफ सेक्रेटरी. फीचर्स ऑफ सेक्रेटरी काय सांगतात? फीचर्स काय आहेत सेक्रेटरीचे? बघा, एखादी व्यक्ती जी आहे तीच काय होऊ शकते? सेक्रेटरी होऊ शकते.
एखादी कंपनी सेक्रेटरी होऊ शकत नाही. सी, इंडिव्हिज्युअल. ओनली अन इंडिव्हिज्युअल alone can be appointed as a secretary. A firm, an institution, or a corporate body cannot be appointed as a secretary. इंडिव्हिज्युअल, एखादीच व्यक्ती, एकच व्यक्ती काय होऊ शकते, अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी. A firm, an institution, or a corporate body cannot be appointed as a secretary. A secretary has to be an individual as per the provisions of the company law and also due to the skills required to fulfill the duties and responsibilities towards the employers. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की एकच व्यक्ती, इंडिव्हिज्युअल, एकटाच माणूस सेक्रेटरी होऊ शकतो. कंपनी, फर्म किंवा इन्स्टिट्यूशन तुमच्या सेक्रेटरी बनवू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, ड्युटीज. अ सेक्रेटरी हॅज टू परफॉर्म रूटीन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज सच ॲज करस्पॉन्डन्स, कंडक्टिंग मीटिंग्स, maintaining records, and providing information. Secretary also has to fulfill the day-to-day routine duties related towards the employer or organization, such as clerical work, recording, fixing appointments, giving reminders, replying to other employees' queries, etc. बघा, सेक्रेटरीच्या ड्युटीज काय काय आहेत. सेक्रेटरीच्या ड्युटीज आहेत, तो रुटीन ड्युटीज करतो. ऑफिसशी रिलेटेड, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मीन्स ऑफिसशी रिलेटेड जेवढ्या काही ड्युटीज असतील त्या सगळ्या तो करतो. त्यानंतर करस्पॉन्डन्स मीन्स वॉट, तर तो पत्रव्यवहार करतो. एखाद्या कंपनीचं कोणासोबत मीटिंग असेल किंवा एखाद्या कंपनीकडून आपण काय करतो आहे, माल विकत घेतो आहे, तर अशा लोकांसोबत काय करायचं, पत्रव्यवहार करायचं. हे काम कोण करतं, सेक्रेटरी करतो. त्यानंतर मीटिंग कंडक्ट करणे, त्यानंतर एखाद्या गोष्टीचे रेकॉर्ड मेंटेन करणे, ही सगळी कामं कोण करतो, सेक्रेटरी करतो. त्यानंतर एम्प्लॉयर म्हणजे कोण, ज्या कंपनीत तो काम करतो ती कंपनी, त्या कंपनीला एम्प्लॉयर म्हटलं जातं आणि सेक्रेटरीला एम्प्लॉई म्हटलं जातं. ठीक आहे. मग एम्प्लॉयरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या त्यांना सांगणं, त्यांचे रेकॉर्ड मेंटेन करणं. त्यानंतर त्या ज्या एम्प्लॉयर्स आहेत त्यांना रिमाइंड करणं म्हणजे काय, एखादं महत्त्वाचं काम आहे, आज तुमची मीटिंग होती, उद्या तुम्हाला ही कामं आहेत, परवा तुम्हाला ती कामं आहेत, हे सगळं सांगायचं काम कोण करतं, सेक्रेटरी करतं. म्हणजेच तो रिमाइंडर म्हणूनसुद्धा त्याचं काम असतं आणि तो रिमाइंडर म्हणूनसुद्धा काम करतो. ठीक आहे. नेक्स्ट, क्वालिफिकेशन. Every secretary must possess certain qualities and qualification as per the organization. प्रत्येक सेक्रेटरीकडे क्वालिटीज आणि क्वालिफिकेशन ह्या दोन्ही गोष्टी हव्यात. ठीक आहे. However, a person who is appointed as a company secretary in a public or private limited company needs to have certain prescribed qualification according to Companies Act 2013. कंपनी कायद्यानुसार त्याच्याकडे क्वालिफिकेशन असलं पाहिजे, त्याने ICSIची डिग्री घेतलेली पाहिजे, त्याच्याकडे तेवढ्या क्वालिटीज पाहिजेत, तरच त्याला कंपनी सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, अपॉइंटमेंट. अ सेक्रेटरी कॅन बी अपॉइंटेड बाय इंडिव्हिज्युअल्स. सेक्रेटरीला एकट्यालाच आपण अपॉइंट करतो. ठीक आहे. प्रोफेशनल्स, सोसायटीज, कॉर्पोरेशन्स, गव्हर्मेंट, पब्लिक ऑर्गनायझेशन, जॉईंट स्टॉक कंपनीज, एट्सेट्रा. बघा, सेक्रेटरीला आपण एकट्याला अपॉइंट करतो. कधीकधी सेक्रेटरी हा एका व्यक्तीचाच सेक्रेटरी असतो, कधीकधी सेक्रेटरी एखाद्या प्रोफेशनल लोकांचा असतो. फॉर एक्झाम्पल, प्रोफेशनल म्हणजे कोण, तर तुमचे लॉयर्स, CA,
तुमचे लॉयर्स, CA असतील किंवा डॉक्टर्स असतील किंवा ॲक्टर्स असतील, हे सगळे प्रोफेशनल्स आहेत. मग ह्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी वेळ नसतो. मग ह्या सगळ्या गोष्टी किंवा रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम कोण करतं? सेक्रेटरी करतं. ठीक आहे. जर सेक्रेटरी नसेल तर एखाद्या ॲक्टरला ॲक्टिंग सोडून त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणून ते लोक जे प्रोफेशनल्स आहेत ते काय करतात? सेक्रेटरी अपॉइंट करतात. ठीक आहे. नेक्स्ट इज व्हॉट? पेड एम्प्लॉईज. पेड एम्प्लॉई. ओके. अ सेक्रेटरी इज अ पेड एम्प्लॉई ऑफ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण पैसे देतो, ज्याला आपण त्याची फी देतो किंवा त्याची सॅलरी देतो. ठीक आहे. बघा, सेक्रेटरी इज आयदर गिवन अ सॅलरी, सेक्रेटरीला सॅलरी मिळते, और पेड अँड हॉनोरियम. Although secretary is paid employees, yet the secretary holds an important position in the organization. बघा, सेक्रेटरीची अगदी महत्त्वाची पोझिशन असते ऑर्गनायझेशनमध्ये. सेक्रेटरीला सॅलरी पेड केली जाते, म्हणून त्याला पेड एम्प्लॉई म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पेड एम्प्लॉई असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट, कॉन्फिडेन्शियल ऑफिसर. A secretary is a custodian of secret and confidential information of the organization. बघा, सगळ्या प्रकारचे सिक्रेट्स हे सेक्रेटरीकडे असतात. सेक्रेटरीला सगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनचे सिक्रेट्स माहिती असतात, म्हणून सेक्रेटरीला कॉन्फिडेन्शियल ऑफिसर असं म्हटलं जातं. A secretary is a custodian of secrets and confidential information of the organization. Secretary is closely connected to the top management and can be involved in the policy decisions. सेक्रेटरी हा जास्त क्लोज हा टॉप मॅनेजमेंटसोबत असतो आणि सगळ्या प्रकारच्या पॉलिसी बिझनेसच्या ऑर्गनायझेशनच्या ज्या काय असतात त्या डिसिजन्समध्ये सेक्रेटरीला घेतलं जातं. नाव नेक्स्ट, रिप्रेझेंटेटिव्ह. A secretary acts as a representative of the organization. बघा, आपल्या ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करतं? सेक्रेटरी करतं. जनरली सेक्रेटरीज आर ऑफ टू टाईप्स. पर्सनल अँड द सेकंड वन इज इन्स्टिट्यूशनल. दोन प्रकारचे सेक्रेटरी असतात. एक म्हणजे पर्सनल सेक्रेटरी आणि दुसरा म्हणजे इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरीज अपॉइंटेड बाय इंडिव्हिज्युअल्स आर नोन ॲज पर्सनल सेक्रेटरीज. बघा, एखादी व्यक्ती ज्या वेळेस आपल्यासाठी सेक्रेटरी अपॉइंट करतो त्याला पर्सनल सेक्रेटरी म्हटलं जातं. अँड दिस सेक्रेटरीज रिप्रेझेंट देअर एम्प्लॉयर्स. आणि हे सेक्रेटरी जे आहेत ते आपल्या एम्प्लॉयरला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरीज आर अपॉइंटेड बाय द सोसायटीज. इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी कोण अपॉइंट करतं? तर सोसायटी अपॉइंट करतात, कंपनीज अपॉइंट करतात, गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स अपॉइंट करतात अँड रिप्रेझेंट देअर ऑर्गनायझेशन. बघा, इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी काय करतात? त्यांचे ऑर्गनायझेशन रिप्रेझेंट करतात. आपण ज्या वेळेस रिलायन्स कंपनीसोबत एखादा व्यवहार करतो तर रिलायन्स कंपनीचा ओनर आपल्यासोबत बोलत नाही, त्यांचा सेक्रेटरी आपल्यासोबत बोलतो. आणि सेक्रेटरीचं वे ऑफ टॉकिंग कसं आहे, सेक्रेटरी कशाप्रकारे बिहेव करतो आहे, ह्याच्यावरून आपण डिसाईड करतो की त्या कंपनीसोबत आपल्याला व्यवहार करायचा आहे की नाही. म्हणून सेक्रेटरी स्वतःची कंपनी रिप्रेझेंट करत असतो. आपण बोलताना काय बोलणार? जर सेक्रेटरीने बॅड बिहेव केलं आपण बोलणार की नाही, रिलायन्स कंपनीवाले चांगले नाहीत. पण ते जर सेक्रेटरी आपल्यासोबत अगदी छान व्यवस्थित बोलला, नम्रतेने बोलला आणि फ्रेंडली बोलला तर आपण त्याला काय बोलणार की नाही, त्या कंपनीचे रिलायन्स कंपनी ही खूप चांगली आहे, रिलायन्स कंपनीचे सगळे मेंबर्स खूप चांगले आहेत. म्हणजे तो कोण असतो? कंपनी रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. नाऊ द नेक्स्ट अँड द लास्ट पॉईंट इज व्हॉट? द क्वालिटीज.
Okay, a secretary should possess certain qualities so as to conduct the secretarial duties smoothly. The qualities like concentration, intelligence, tact, loyalty, cooperation, courtesy, leadership, orderliness, and knowledge seeker assist in the smooth and efficient working of the organization. बघा, सेक्रेटरीमध्ये क्वालिटीज हव्यात. सेक्रेटरीमध्ये काय हव्यात? क्वालिटीज हव्यात. त्याला लीडरशिप जमलं पाहिजे, तो हुशार असला पाहिजे, त्याला कॉन्सन्ट्रेशन जमलं पाहिजे, त्यानंतर तो लॉयल असला पाहिजे, कॉपरेटिव्ह असला पाहिजे, कर्टसी असलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे सगळ्या प्रकारच्या क्वालिटीज त्याच्यामध्ये जर असतील तर तो अतिशय चांगला उत्तम असा सेक्रेटरी बनू शकतो. ठीक आहे. These all are the features of secretary. There are total 8 points of secretary. Now in the next lecture we will discuss about the importance of secretary. Okay.